हे आपलं सॉफ्टवेअर आहे. ओपन करून त्यासाठी पासवर्ड सध्या बनवूनच राहून बघ. एकदा तुम्ही वापरा, आपण चेंज करू शकतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ठेवू शकता. हे होम स्क्रीन आहे. ओके, आयटम लिस्ट आहे भाई. ते सगळे नेसेसरी सगळे बटन इथे दिलेलेच ऑलरेडी. आयटम्सला आलात ते सगळे तुमचे आयटम्स लिस्ट येईल इथे. एखादा प्रोडक्ट नको इथे तुम्ही टिक मार्क करायचे जेवढे नको तेवढा. सिंपली इथे डिलीट बटनला क्लिक केलं तर ते डिलीट होऊन जातील. ओके, नवीन ऍड करायचं असेल तर सिम्पली ते न्यू बटनला क्लिक करायचे. इथले ते तुम्ही ऍड करू शकता. आणि इव्हन सपोज तुम्हाला चेंज करायचं एखादा प्रोडक्ट किंवा एडिट करायचं तर प्रोडक्टला फक्त तुम्ही डबल क्लिक करायचे मॅडम, की आतमध्ये जाणार एडिट साठी. इथे तुम्ही नाव, तुमचा ऍड्रेस, आपलं सॉरी काय प्राइस वगैरे असेल, एमआरपी सगळं तुमचं तुम्ही इथे चेंज करायचं आणि अपडेट बटनला क्लिक करायचं. तुम्ही स्वतः वापरत चाल ना तेवढं इथे लक्षात राहतो. हो. त्यानंतर दुसरी गोष्ट, स्टॉक करायच्यात मेंटेन करणार आहात ना तुम्ही. ओके, त्याप्रमाणे सेटिंग मी करूनच ठेवतोय. बाकी स्टॉक रिपोर्ट, स्टॉक व्हॅल्युएशन, एक्सपायरी वगैरे सगळं ह्याच्यात सेम मेंटेन करू शकता. सिंगल क्लिक वर तुम्हाला स्टॉक रिपोर्ट वगैरे किंवा डेली सेल समरी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये भेटतो. तर याच्यामध्ये स्टॉक वगैरे काही अपडेट नाही, फक्त मी प्रोडक्ट लिस्ट सगळी अपडेट करून दिली तुम्हाला. एक्सेल मध्ये तेवढी होती तेवढी. कुठेच तुम्हाला बघा प्रोडक्ट वाईज ओपनिंग किती होता, त्याचं व्हॅल्यू, क्लोजिंग किती आहे, परचेस किती आहे, सेल किती व्हॅल्यू आणि क्लोजिंग किती राहिलं. सिंगल क्लिकवर तुम्हाला ह्याच्या प्रॉपर रिपोर्ट भेटतो. आणि इथे तुम्ही एक्सेल वगैरे पण त्याची जनरेट करू शकता. प्रिंट पाहिजे तर प्रिंट पण करू शकता इथून. त्यानंतर मेन पार्ट आपला सेलचा. ह्याच्यामध्ये दोन सेल पॅनल दिले. रेग्युलर होलसेल वगैरे असेल तर सेल दिले जनरल. त्या ठिकाणी प्रॉपर तुमचं कस्टमरचं लेजर वगैरे मेंटेन करायचं असेल तर रिटेल का आउटलेट असल्यामुळे तिथे तुमचं वॉकिंग कसं पीओएस सिस्टम चालते. पीओएस मध्ये सेल मध्ये काय होणार, प्रॉपर तुमचं पार्टीचं लेजर बनवा. तर त्याचा नंबर याच्यामध्ये सगळं प्रॉपर लेजर बनणार त्याचं, म्हणजे त्यांचं हिस्ट्री वगैरे लेजर टू लेजर मेंटेन होणार. जर तुमचं उधारीचे क्रेडिटचे बिल असेल तर तुम्ही सेलमध्ये लेजर बनवून करू शकता. आणि रेग्युलर वॉकिंग कस्टमर जे आहे तुम्हाला पीओएसचा यूज करायचा मॅडम, फास्ट बिलिंगसाठी. ओके, जस्ट डेली मारलेले बिल इथे तुम्हाला दिसतं सगळी. आता मी जसं डमी बिल मारलं होतं बघा, बिल अमाऊंट वगैरे सगळी कार्ड मध्ये आले, कॅश मध्ये आले, इथेच तुम्हाला दिसते. याची स्क्रीन एकदम विजिबल आहे, समजायला एकदम इझी आहे. टोटल दिवसभराची सगळी बिलं इथेच दिसतात तुम्हाला. ओके, इथे बॅक डेटेड बिलं बघण्यासाठी तुम्ही टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायची. तर ओके म्हटलं की त्या दिवसाची सगळी बिलं येणार. प्लस त्याची सगळ्याची टोटल. याच्यामध्ये एक बेनिफिट असेल, जर तुम्ही कोणाला डिस्काउंट वगैरे द्यायचं कस्टमरला तर दिवसभर आपण किती डिस्काउंट दिला ते पण तुम्हाला इथे समजतं. टोटल सेल किती झाला वगैरे ते पण दिसतं. बाकी वॉलेट मध्ये किती आले, कॅश मध्ये, इथेच तुम्हाला हायलाइट दिसतं, इथेच दिसतात. सेपरेट कुठेच बघायची गरज नाही. सिंगल फक्त डेट फिल्टर करायची करायची. इथे बिल बाय बिल इथे रिपोर्ट दिसणार, प्रत्येक बिल टू बिल, आणि सगळ्याचे टोटल खाली दिसतं इथेच तुम्हाला. ओके, आणि न्यू बिल साठी तुम्ही न्यू ला क्लिक करायची. ओके, ही विंडो आहे ना बघा पीओएसची. यस, तुमचा इथं कस्टमरचा नंबर ऑप्शनल आहे, पाहिजे तर तुम्ही इथे टाकू शकता जर तुम्हाला कस्टमरचा रेकॉर्ड वगैरे ठेवायचं असेल तर. ओके, नाही तर एंटर मारलं तर तुम्ही डायरेक्ट एंटर मारला तर लिस्ट येणार, किंवा टाईप केलं तरी टाईप करू शकता. बस काही तर तुमचे बॅच, म्हणजे आता याच्यामध्ये बॅच वाईज जसं बॅच वाईज मेंटेन करतात ना, म्हणजे वेगवेगळे बॅच. सपोज एमआरपी एकच प्रोडक्ट तुमचे 10 रुपयाला पण आहे आणि 12 रुपयाला पण आहे, त्याप्रमाणे तुमचे एमआरपी वाईज इकडे मेंटेन होणार ते. फक्त क्वांटिटी इथे टाकायची आहे त्यानं. नंतर माझं पण आता ते स्टॉक ऍड ऑफ ऑन केल्यामुळे आता बिलिंग होतंय. आता मला 3-4 डमी बिलं दाखवा आणि ती कॅश मध्ये आणि क्रेडिट मध्ये असं दाखवा. आणि एक चुकून जर समजा आता कस्टमर कसं कधी कधी युपीआय पेमेंट करतो, बरोबर, मग सांगतात की नाही आम्हाला कॅश करायची, कॅश मग ते रिवर्ट कसं करायचं. ओके, आता बघा हे आपण एक बिल बनवलं, 400 रुपयाचं बिल झालं बघा. इथे सपोज तुम्हाला कोणाला डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर इथे तुम्ही इथे पर्सेंट मध्ये होणार. सोबत 2 टाकला, 2% प्रमाणे 8 रुपये लेस केले बाबा, 392 झाले. ओके, त्याच्यानंतर सपोज कोणाला अमाऊंट मध्ये द्यायचं आहे तर तुम्ही इथे सपोज अमाऊंट मध्ये टाकला तर इथे अमाऊंट मध्ये घ्या, इथे दिलेलं बघ 350 झालं. हे झालं डिस्काउंट.
आता सपोज तुम्ही डायरेक्ट ही विंडोज असेल रेग्युलर बिलिंगसाठी, कॅशच असेल, कॅश टेंडर मध्ये बाय डिफॉल्ट ही अमाऊंट घेते. हे आता मी कॅश मध्ये देखील सेव्ह करतो 400 रुपये. ओके. याच्यामध्ये व्हॉट्सअप इंटिग्रेशन वगैरे करता येतं. पाहिजे असेल तुम्ही व्हॉट्सअपला बिल सेंड करू शकता. इथं सेव्ह केला लगेच विचारणार तुम्हाला प्रिंट द्यायची असेल तर तुम्ही प्रिंट देऊ शकता. हे सेट करायचं त्याने सेट करून देतो तुम्हाला. प्रिंट म्हटले की डायरेक्ट प्रिंट येणार तुमची. ओके. आता मी क्लोज करतो. त्याच्यानंतर लगेच तीच बिलिंग विंडो येऊन राहणार. बिल नंबर लगेच बघा 3 नंबर पडला ऑटोमॅटिक. ओके. कस्टमरचा नंबर आता 215 रुपये झाले. आता सपोज तुम्हाला मोड चेंज करायचं मग इथे सिम्पली प्लस बटन आहे बघा मॅडम इथे. प्लस बटनला क्लिक करायचं. इथे तुम्हाला मोड ऑफ पेमेंट तिथे कसं सगळे लिस्ट येते. इथं सेम इथे तुम्ही इथे न टाकता युपीआय पेमेंट असेल तर इथे घ्यायचं तुम्ही कार्ड पेमेंट इथे अमाऊंट टाकायची किंवा ई वॉलेट इथे यूज करू. याच्यामध्ये मोड पेमेंट मल्टिपल दिलेलं आहे. कार्ड वेगळं दिलंय आणि ई वॉलेट वेगळं दिलंय बघा. इथे अमाऊंट टाकायची किती आहे तर 215 रुपये इथे दिसते तुम्हाला बघा. सपोज पार्शियल पेमेंट दिलं 200 कॅश दिलंय किंवा 200 रुपये जीपे केले तर इथे दिसते बघा रिपेअर चेंज किती राहिले ते. वॉलेट आणि कार्ड हे ऍक्च्युली याच्यामध्ये एक्स्ट्रा 2 ऑप्शन देऊन ठेवले. कोणाकोणाकडे 2-2, 4-4 ऑप्शन आहेत. कोणाकडे मशीन असते स्वाईपची बघा. ई वॉलेट म्हणजे तुमचं युपीआय पेमेंट झालं. कार्ड पेमेंट आम्ही एक्स्ट्रा 2 ऑप्शन दिलेले आहेत. पाहिजे तर तुम्ही वापरू शकता. आणि जेवढे तुमचे बँक अकाउंट म्हणजे 2 जीपे फोन पे वेगवेगळे ते इथून पण तुम्ही ऍड करू शकता मॅडम. किंवा तुम्हाला हे इथे खाली यायचं नसेल तर इथेच तुम्ही कार्ड पेमेंटच्या जागी इथेच सेटलमेंट केलं तर रिपोर्टिंगला तुम्हाला तेवढंच अमाऊंट इथे दाखवणार आहे. आणि आपण बोलवतोय बघा अर्ध पेमेंट दिलं पार्सल 200 रुपये मध्ये जीपे केले 15 रुपये राहिले मग उरलेले तुम्ही कॅश मध्ये टाकून सेटल करू शकता. ही चेंजची अमाऊंट तुमची सेटल कम्प्लीट नील झाली पाहिजे. बस ओके केलं की तुम्ही सेव्ह म्हणायचं की तुमचं बिल सेव्ह झालं. वापरायला एकदम सोपं आहे. प्रिंट पाहिजे तुम्ही लगेच देऊ शकता. प्रिंट नको असेल कॅन्सल करा. ओके. आणि जर तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकला तरच तुम्हाला व्हॉट्सअपला विचारतो सॉफ्टवेअर. अदरवाईज डायरेक्ट आता सेव्ह झालं बघा. एंटर फक्त याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप वापरू शकता. कस्टमर डायरेक्ट याच्यावर कस्टमरला मॅडम माझा 9096 9096 540 540 210. 210. इथे विचारणा सेंड करायचं व्हॉट्सअपला येस करायचं. तुमचं व्हॉट्सअप ओपन करा जरा एकदा मॅडम. 3 डॉटला लिंक डिव्हाइस करा भेटेल. हा लिंक डिव्हाइस त्याला स्कॅन करा क्यूआर कोड. हा लिंक यूज पासवर्ड आहे. हे ओके करा त्याला. हे वन टाइम मध्ये तुम्हाला हे करावं लागतं फक्त कनेक्ट करावं लागतंय लिंक डिव्हाइस मध्ये. पण कस्टमरला डायरेक्ट मिळणार ना. कस्टमर आता तुमचा जो याचा शॉपचा जो मोबाईल असेल ना त्याच्यावरून एकदा कनेक्ट करून ठेवायचं आणि जो कस्टमरचा नंबर टाकू त्या कस्टमरच्या नंबरला तुमच्या नंबरवरून जो ऑफिसचा नंबर असेल शॉपचा त्या शॉपच्या नंबरवर व्हॉट्सअप पीडीएफ सेंड होऊन येईल. ओके. सेव्ह केलेली बिल मॅडम तुम्हाला तिथेच दिसणार आहे याच्यामध्ये. पीएसला आलो ना मारलेले इथेच गेलं दिसतात. जे बिल तुम्हाला परत एडिट करायचं सिंगल क्लिकला इथे क्लिक करून करू शकता किंवा डबल क्लिक केला तरी डायरेक्ट मॉडिफाय होते इथे. ओके. इथे अपडेट म्हटलं की परत तुम्हाला सेम व्हॉट्सअपला विचारणार येस करायचं. एकदा लॉग इन केलेलं असेल आपण क्यूआर कोड तर डायरेक्ट तुमचं व्हॉट्सअप ओपन करतो. जे लॉग इन असेल ते डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपला सेंड होईल. 100 रुपयाची बिल झाल्यावर सर हे बघा मॅडम पेमेंट झालंय का त्यांचं पेमेंट केलंय ऑनलाईन काय नकोय त्यांना नंबर घेऊ. तर तुमच्या याला सेंड आली बघा. तो पॅच अपडेट केला आता एक तुम्हाला असं मेसेज पण झाला तुमचं पीडीएफ फाईल पण झाला कस्टमरला परफेक्ट याच्यामध्ये एक नंबर आणि येते लगेच सेंड होतो. तसं तिथे नाही
ओके, हे सेंड हे तुमचं हे व्हॉट्सअप ओपन असतं ना, हे मिनिमाइज करून ठेवायचं. सॉफ्टवेअर तुमच्या बॅकग्राऊंडला चालू राहणार. प्रिंट पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता. ऑप्शन तुम्ही नो म्हटलं की तुमचं बिल सेव्ह होणार. लगेच नवीन बिलिंग चालू होणार. आणि हे बघा, इथेच आपण जेव्हा नवीन बिल बनवतो ना, इथूनच तुम्ही बॅकडेटेड बिल इथून पण बघू शकता. मागचं बिल, एकदम लास्टचं बिल, एक स्टेप. सपोज आपण एक नवीन बिल मारतोय इथे. आता एखादं बिल समजा डिलीट करायचं. हा, तर प्रिव्हियसला रिटर्न. बरोबर. मग तुम्ही इथे प्रिव्हियसला याल ना, ठीक आहे. ओके, इथे प्रिव्हियसला आलात ना, ओके, प्रिव्हियस हे 14 तारखेने बसले, त्यामुळे ते येत नव्हते. ते बँक अपडेट झाले नव्हते. ओके, इथे आले बघा. आता सपोज एखादं बिल आहे, इथे तुम्हाला डेट वाईज, बिल नंबर वाईज कस्टमरचा मोबाईल इथे दिसतो बघा. जस्ट तुम्ही डबल क्लिक करा. इथे ऑप्शन आहे बघा, डिलीट. डिलीट करू शकता. सपोज एखादा प्रोडक्ट तुम्हाला चेंज करायचा, तर तुम्ही पहिला जो नको आहे तो सिलेक्ट करायचा. सिम्पल कीबोर्डवर ना मॅडम डिलीट बटन दाबायचं, निघून जा बस. जो नको, किंवा एखादा जर रेट किंवा क्वांटिटी वाढवायचा, तर नवीन तुम्ही ऍड केला तर तो बिलात मर्ज होऊन येणार तुमच्या. एंटर मारून तुम्ही बस. त्याच्यामध्ये फक्त काय सिलेक्ट केला, हा वरचा नको आहे तुम्हाला, सिलेक्ट करायचं आणि डिलीट बटन दाबायचं. आणि सपोज आता याची एकच क्वांटिटी आहे किंवा 2 आहे, आपल्याला सिंगल करायची आहे, तर तुम्ही सिंगल क्लिक करायची किंवा एक सिंगल क्लिक करायचं. तर परत तुम्हाला विचारणार सेंड करायचं, तर तुम्ही येस म्हणायचं. तर तुम्हाला परत तेच बिल रिसेंड होणार अपडेटेड. प्रिंट पाहिजे तर प्रिंट पण देऊ शकतो. हॅलो, हे बिलिंग विंडो नेहमी आपली राहणार. सपोज आता आपण बिल सेव्ह केलं, सपोज आता जर करंट बिल बघायचं, सिंगल इथे क्लिक करायचं तुम्ही, तर सिंगल अगोदरच हेच बिल तुमचं येणार कस्टमरवर. परत एकदा क्लिक केलं तर त्याच्या मागचं इथे बिल नंबर वगैरे तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक बिल बघू शकतो. 4 नंबर तुम्ही इथले अपडेट करायचं, काय करायचं किंवा मोड ऑफ पेमेंट चेंज करायचं. त्याने कॅश न सेव्ह करून झालं आपलं. पण कस्टमर म्हणतो सर जीपे कॅश देतो, मी इथे रिअल टाइम सेव्ह केलेल्या बिलाची कशी करायची? ठीक आहे. आता सपोज हे बिल कॅश मध्ये आपण घेतले बघा. आपण आता ऑलरेडी इथे होतो नवीन बिलावर. हे बघा, नॉर्मली आपले पीओएस आलं की ही विंडो येते. नवीन बिलला आपण क्लिक करतो. ओके, तर इथे येऊन राहतो आपण. एंटर, कस्टमरला प्रिंट दिली, लगेच त्याचं चेंज करा. मग इथे तुम्ही सिंगल इथे क्लिक करा, एक सिंगल प्रिव्हियस बिल येणार तुमच्याच नंबरचं आलं बघा. तुम्ही जस्ट काय करायचं, हे आता कॅश मध्ये सेटल केलं, तो म्हणजे जीपे करायचंय. प्लस बटनला क्लिक मारायचंय, हे इथे 0 करायचे. राहिली अमाऊंट 300-500 आहे ते इथे तुम्ही काय ई वॉलेट मध्ये ते टाकायची. बस इथे 0 झालं. ओके, हे 2 ऑप्शन कार्डचे ते नाही वापरायचे, आपण ई वॉलेट वापरायचं, युपीआय पेमेंट. हो, किंवा तुम्ही सपोज तुम्हाला खाली इथे यायचं नसेल ना मॅडम, कार्डचाच पेमेंट इथेच तुम्ही टाकू शकता, तरी तुम्हाला दाखवणं. फक्त इथे युपीआय घेतलं ते झाला विषय. इथेच दाखवणं. फक्त काय हेड वेगवेगळे ठेवले समजण्यासाठी फक्त. बाकी तुमची सेटलमेंट कशीच होणार. सपोज खाली जायची नाही वापरला, तर हे तुमचं ऍज अ कार्ड पेमेंट म्हणजे माझं युपीआय पेमेंट लेजर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकतो. बाय डिफॉल्ट राहतच ते. इथे कॅश आणि इथे युपीआय टाकू शकतो. त्यांनी 200 रुपये युपीआय केले, उरलेले 310 रुपये कॅश दिले, असं पण तुम्ही इथे दाखवणार. तुम्हाला असं पण करू शकता. दोन्ही सेटल केला तरी चालू शकतो. अपडेट बटनला क्लिक करायचे, परत सेंड करायला सेंड करू शकता. नो म्हटलं नो होणार, प्रिंट काढू शकतो, तसं नो मिळू शकतो. ओके, त्याच्यानंतर हे बघा मॅडम, इथे आता सपोज आपण आले बघा. आता इथेच तुम्हाला टोटल क्वांटिटी, टोटल बिल, टोटल अमाऊंट सगळं दिसतं. कॅश मध्ये किती रिसिव्ह आहे, कार्ड मध्ये आता एक मी सेटल केलं बघा, तर इथे कार्ड टाकलं. तर इथे पण सेम तसेच वेगवेगळे वॉलेट वेगळे दिलंय. जर तुम्ही 2च मोड युज केला, तर कॅश आणि कार्ड म्हणजे आपलं युपीआय पेमेंट इथल्या इथे तुम्ही सेटल करू शकता. किंवा मोड तुमचा वाढला, कार्ड म्हणजे मशीन आले किंवा स्वाईप मशीन तुम्ही आणलं ना ती, प्लस वॉलेट म्हणजे तुमची ऑल टाइम युपीआय, बँक वगैरे असेल म्हणजे तुमचे चेक वगैरे, तर मग वेगवेगळे मोड फक्त इथे दिसणार तुम्हाला. ज्या मोडला तुम्ही सेटल करून बिल सेव्ह करणार, त्या मोडची अमाऊंट तुम्हाला इथे रिप्लाय मिळणार.
बस सिंपल. इथे टोटल बिल वाईज पण तुम्हाला इथे समोरच दिसतं कोणत्या बिलाचं किती कोणत्या याच्यामध्ये मोडमध्ये पेमेंट ऍक्सेप्ट केलंय आणि इथे टोटल भेटते तुम्हाला. बाकी कुठे इथे जायचीच गरज नाही. या स्क्रीनवर तुम्हाला सगळं ए टू झेड याच्यावर भेटतं तुम्हाला. बरं, अजून कोणत्या कोणत्या ऑप्शन याच्या समोर तुम्हाला? आता हे ऑप्शन्स आहेत त्याचा कसा यूज ते सांग. अकाउंट्स मध्ये सपोज तुम्हाला एखादा आता युपीआय पेमेंट दुसरं ऍड करायचं किंवा बँक अकाउंट ऍड करायचं, तुम्ही इथे यायचं न्यू बटनला. ओके, इथे तुम्ही मोडचं नाव टाका. सपोज तुम्हाला जीपे वेगळं पाहिजे मला, जीपे जीपे टाकू शकतो तुम्ही. बाकी सेव्ह तर बँक अकाउंटच्या नंतर आहे ना सेव्ह बटनला क्लिक करायची. त्याच्यानंतर आयटम्स मध्ये आपण काय बोललो, आयटम लिस्ट येते सगळे. न्यू बटन इथून ऍड करू शकता. एडिट करायचं तर डबल क्लिक करून एडिट करू शकतो तुम्ही. डिलीट असेल तर तुम्ही सिलेक्ट बटन इथे टिक मार्क करून डिलीट बटनला क्लिक करा, डिलीट होऊन जाईल. ओके, हे तर सोपं समजलं तुम्हाला. नवीन करू शकता, एडिट करू शकता, डिलीट पण ऍड करू शकतो. हा, बारकोड साठी वेगळा विषय. बारकोड तुमचा लगेच इथे प्रिंटिंगचा आहे, पण ते तुमचं जर घेतलं तर त्याचं इम्प्लिमेंट करावं लागणार. हे फक्त आपण इथे सोबत जसं तिकडे कसं आपण बारकोड देतो, इथे तुम्हाला प्रिंट प्रिंटवाला प्रिंटचा कन्सेप्ट इथून. इथे प्रिंट म्हटलं का तुमचे जेवढे प्रोडक्ट सिलेक्ट कराल, नंबर ऑफ क्वांटिटी इथे टाकू तेवढे तुमचे लेबल स्टिकर प्रिंट होऊन येतात. दुसरी गोष्ट आहे सेलचं मगाशी मी सांगितलं. तुमचे जर होलसेल बिल असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर कस्टमरचं लेजर मेंटेन करायचं किंवा एखादी अशी पार्टी आहे ती महिन्याचा किंवा 2 महिन्याचा तुम्हाला एकदम पेमेंट करते आणि तुम्ही बिलं देतात, मग त्या पार्टीचा इथे तुम्ही लेजर वगैरे बनवू शकता, इथून बिलं मारू शकता. तुम्ही कस्टमर म्हणजे पूर्ण लेजर बनणार त्याचं कस्टमर नाव. इथे लेजर बनलं की इथे त्याचे बिल होणार. म्हणजे त्याचा पूर्ण क्रेडिटचं सगळं रेकॉर्ड याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. परचेस आलेला माल तुम्ही परचेस म्हणून भरायचा आहे. दुसरी गोष्ट येस. आता तिथे सगळं तुमचं हेच आहे ना मॅडम, काय म्हणतात ते नवीनच असणार आहे. त्यामुळे जुना स्टॉकचा काही विषय नसणार. जर जुना स्टॉक असताना ते इथे आपण इथे प्रोडक्ट बनवतो ना मॅडम, इथेच ओपनिंग स्टॉक आपण टाकू शकतो. त्यांचं ओपनिंग पॅक इथे सपोज माझ्याकडे 10 पीस आहेत, 50 पीस आहे, टाकायचा की तेवढा स्टॉक तुमचा एक्सचेंज स्टॉक होता नवीन तो आपण पहिला भरून घेतला, त्याच्यानंतर नवीन स्टॉक. तुमचं आता इथे काय होईल, डायरेक्ट तुम्ही परचेस मधूनच ऍड करायचा. न्यू बिलला यायचं. ओके, इथे डेट टाकायची बिलाची जी का असेल ते वाउचर नंबर तुमचा एक्सचेंज परचेसला आलो, न्यूला क्लिक केली मॅडम. इथे बिल डेट प्रमाणे भरायची. ज्या तारखेचं बिल आहे ना, सोबत आता 1 तारीखचं सेम तुमचा प्लस बटनला क्लिक करून सप्लायर ऍड करायचा. एबीसीडी हा सप्लायर आहे. ऍड्रेस, मोबाईल आणि जीएसटी नंबर असेल तर टाकायचा. स्टेट वगैरे का असेल तर तेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला जमेल तेवढी भरायची. सेव्ह बटनला क्लिक करा का तुमचा इथे सप्लायर ऍड होईल बघा. बस ऍड केलं, एंटर मारायचं. एंटर. इथे बिल नंबर त्या पार्टीचा आहे ना, तसं आपण इथे टाकतो. तुम्ही जे का असेल त्या लिस्ट प्रमाणे तुम्ही सर्च करू शकता मॅडम. सर्च केलं की ते एंटर मारायचा. एंटर. क्वांटिटी टाकायची किती आली ऍड होणार. याच्याकडे डिलीट वगैरे असंच करायचं. सपोज एखादा चुकून दुसरा प्रोडक्ट ऍड झाला, सिलेक्ट करायचा, डिलीट बटन दाबायचं, निघून जाणार. टोटल तुमची इन्व्हॉइस व्हॅल्यू वगैरे इथे दिसणार तुम्हाला. आपलं बिल आणि ते हार्ड कॉपी मॅच झाली पाहिजे. बस ऍड केलं. अजून एक प्रोडक्ट तुम्ही ऍड करायचं ऍड होणार. बाकी पण सेम परचेस बिल मारलेली परचेस मध्येच भेटणार. इथे फक्त तुम्ही डेट टाकायची. एंटर डेट वाईज बिल तुमचे सप्लायर वाईज येणार. याच्यामध्ये पण सेम डबल क्लिक करून तुम्ही मॉडिफाय करू शकता, अपडेट करू शकता, नको असेल तर इथून डिलीट पण करू शकता. ओके, मी आता क्लोज करतो. जेवढा तुम्ही परचेस मध्ये स्टॉक ऍड करणार, तुम्हाला स्टॉक रिपोर्ट मध्ये सगळा तुम्हाला स्टॉक
केलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला इथे स्टॉक सिंगल क्लिकवर तुम्ही काढू शकता. बाकीचे काय ते? बाकीचे आहे तुमचं क्विक पेमेंट आणि क्विक रिसिप्ट. क्विक पेमेंट मध्ये तुमचं जर तुम्ही सप्लायरला जर पेमेंट केलं तसं पण मारले ते एबीसीडी सप्लायरचे. ओके, एबीसीडीचे एक मारलं 2220 रुपये आपल्याला क्रेडिट आहे. सोबत तुम्ही पेमेंट दिलात त्याला, मग तुम्हाला क्विक पेमेंट मधून काय दिलात त्या घ्यायचं एंटर. बॅलन्स पण समोर दिसतोय, इथे पण दिसतो बॅलन्स. सोबत 2000 रुपये त्याला आज तुम्ही पे केलात. बस देण्यासाठी एक क्विक रिसिप्ट मारायची. पुन्हा जर तुम्ही लेजरला आलात, पण तो ऑप्शनल ऑप्शन आहे ना, म्हणजे ऑप्शनल आहे. तुम्ही जर मारायचं असेल तर मॅडम, रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल तर हो. तर इथे बघा पूर्ण लेजर पण हे परचेस डील होतं एवढ्या अमाऊंटचं. ह्या परचेस चार्जेस आपण त्याला पेमेंट केलं आणि त्याचं क्लोजिंग राहिलं. समजा त्याला तुम्हाला जर लेजर वगैरे द्यायचं असेल तर इथे तुम्ही त्याला मंथली, क्वार्टरली किंवा इयरली लेजर त्याला देऊ शकता हिशोबात. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक प्लस ऑप्शन तुम्हाला बघा काय सांगतो. सपोज आपण तुम्ही सेल बिल मारताय बघा, सेल बिल मारताय, इथे तुम्ही आहे सेल बिल ओपन ठेवून तुम्ही डायरेक्ट परचेसला जाऊ शकता या सॉफ्टवेअरमध्ये. हे बघा इथे तुम्हाला इथे मल्टिपल टॅब ओपन करू शकता. हा एक त्याचा प्लस पॉईंट आहे. सोबत तुम्हाला आयटम लिस्टला जायचं, हे असंच ठेवून आयटम लिस्टला जावं. इथून तुम्ही नवीन प्रोडक्ट रेट सगळं चेंज केलं जातं. इथे परचेस बिल याचं परचेस लिहू शकता. सेल बिल मला तसंच ठेवायचं, सेल बिलला तुम्ही परचेस लिहू शकता. कसे रॅन्डमली वापरू शकता. हा एक एकदम मेन प्लस पॉईंट आहे. मल्टिपल टॅब ओपन होतात, रॅन्डमली कोणत्या विंडो कुठे कसंही ऍक्सेस करू शकता. ओके, बाकीचे ऑप्शन आहे रिसिट्स आहेत. क्रेडिटचं जे बिल मारलं तर ते कस्टमरचं पेमेंट आलं सेटल करण्यासाठी रिसिट. जनरल वाउचर तुमचे एक्सपेन्सेस वगैरे काय असेल ते मारायचे तुम्ही तिथून मारू शकता. बाकी बँक एंट्री सेम, पीएस आपलं रेग्युलर बिलिंगसाठी. जीएसटी वाउचर हे का तुम्हाला नाहीच लागणार. कॅश आणि बँक मध्ये तुम्ही कॅशचा जो फ्लो आलाय तो तुम्ही डेली इथे चेक करू शकता, कोणाला दिलं आलं त्याप्रमाणे. म्हणजे एबीसीडीला आपण कॅश दिली 2 दिवसात बघायचं फ्लॅश रिसिप्ट किती आणि पेमेंट किती आणि टोटल किती सगळं इथे तुम्हाला सिंगल क्लिकवर भेटून जातं. लॉगबुक मध्ये लॉगबुक आउटस्टँडिंग असेल तर ते पण दिसेल तुम्हाला. कॅश समरी सेम, ट्रायल बॅलन्स, स्टॉक रिपोर्ट सेम, आयटम लेजर पण सेम, जीएसटी वगैरे. स्विच युजर म्हणजे तुमचा 2 युजर आहे तुमचा, मग इथे तुम्ही स्विच युजरला क्लिक केला की सॉफ्टवेअर लॉग आउट होणार, तुमचा युजर लॉग आउट होणार. मॅडम तुमचा स्टाफ तुमच्या युजर आयडीने त्यांच्या युजर आयडीने लॉग इन करू शकतात. बाकी सेम आहे मॅडम, सेल रजिस्टर, जीएसटी पोर्टल वगैरे का रेग्युलरच आहे. आता अजून एक फक्त बोला. जसं कधीतरी असं स्टॉक चुकतो, म्हणजे समजा आता खोबरा बर्फी 10 आहे, बरोबर, इथे 10 आहेत पण ऍक्च्युअल माझ्याकडे 8च आहेत. जर बिल मारलं नाही किंवा काय होईल. आता याच्यामध्ये एक तर निगेटिव्ह स्टॉक तुमचा ऑफच असणार आहे. जर तुम्ही स्टॉक जेवढा आता भरणार परचेस प्रमाणे तेवढा तुमचा स्टॉक इथे ऍड होणार आहे. जेवढी सेल बिल मारणार तेवढा तुमचा लेस होणार, रिमेनिंग क्लोजिंग स्टॉक असणार. इन केस तुम्हाला ऍडजस्टमेंट कमी जास्त करा, मग तुम्ही आयटम्सला क्लिक करा, तिथे जो ओपनिंग स्टॉक असेल याच्याप्रमाणे इथे दिसणार. जस्ट तुम्ही क्लिक करून इथून तुम्ही ऍडजस्ट करू शकता. मग 5च करायचं, इथून तुम्ही डायरेक्ट अपडेट करू शकता. मग तुमचा जो फिजिकल स्टॉक आणि सॉफ्टवेअरचा स्टॉक अपडेट होऊन जाईल इथूनच. मग ह्याच्यामध्ये त्याच्यासारखंच मॅनेजरचा येस. आता मी तुम्हाला थोडे दिवस 8-15 दिवस एक कॉमन देतो. सॉफ्टवेअर शिकून घ्या 8-15 दिवस, झालं की युजर आयडी आपण कधी चेंज करू शकतो. मास्टर्स मध्ये येस मास्टर्स मध्ये यायचं. हे बघा युजर्स मध्ये यायचं. इथे आता तुमचं एक वर्ड नावाचं एक बनवलेलं आहे, हा ऍडमिन आहे तर तुम्हाला देणार आणि ह्याला पॉवर असणार लिमिटेड ठेवणार फक्त बिलिंग तुम्ही करून द्या. हो, किंवा तुम्हाला नंतर दाखवलं का एनिडेक्स वगैरे दिलात ना ते कधी करू शकतो, करूनच घ्यायचं आता. ओके चालेल. इथे आता कायच युजर आयडी टाकायचा आहे. अजून एक अजून बनवायचं आहे. न्यू बटनला क्लिक करा मॅडम. न्यू बटनला क्लिक केलेला नाही. हा ओके. पासवर्ड दुसऱ्या बटनला क्लिक
ओके, हे क्लोज करा विंडो. ओके, आता मास्टर्स मध्ये आपण ना याचा ऑप्शन आहे बघा, युजर प्रोफाईल ऑप्शन आहे बघा मॅडम. त्याला क्लिक करा. इथे सगळे राईट्स द्यायचा तो पार्ट इथे राहतो. त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ युजरला प्रोफाईलला क्लिक करा. ऑपरेटर आला बघा, त्याला डबल क्लिक करा. ओके, आता जेवढे आपण दोन्ही स्टाफच बनवलात ना तुम्ही, या ऑपरेटरच्या अंदर जेवढे आपण युजर बनवले आहेत त्याला सगळे राईट्स आहेत बघा. हे सगळे ऍडचे ऑप्शन आहेत आणि इकडे त्याचे मेन हेड आहेत बघा. सेलला त्याला ऍड करायला द्यायचं आहे. मॉडिफाय ऑप्शन ऑफ आहे, डिलीट ऑप्शन ऑफ आहे. फक्त तो ऍड करू शकतो आणि व्ह्यू करू शकतो. मॅडम जरा चार्जर घ्या याचा चार्जर. आता इथे बघा, जेवढे ना डावीकडे हेड आहेत बघा, तर सेलचं ऑप्शन तुम्हाला चेंज करायचं आहे. इथे सेल आहे, त्याच्या पुढे सगळे त्याचे राईट्स आहेत बघा. आता बाय डिफॉल्ट बघा, ऑपरेटर साठी ऍड म्हणजे नवीन बिल ऍड करू शकतो, मॉडिफाय नाही करू शकत. टिक मार्क काढलाच का तो ऑप्शन त्याला डिसेबल होणार. आणि डिलीटचा ऑप्शन काढलेला आहे आणि व्ह्यू आणि प्रिंट करू शकतो. ऑलरेडी त्याचे राईट सेट आहेत, तुमच्याकडून इथे कमी जास्त करू शकता. आणि हे बरोबर आहे, परचेस हे राईट नाही आहे. आणि एडिट कुठे कोणतं कसं स्टॉक एडिट, परचेस एडिट. हे बघा, आयटम्स मध्ये मग तुम्हाला परचेस की कशाचा म्हणतात, परचेस सेल मध्ये करू शकतो. परचेस इथे आहे बघा, ऍड परचेसचे नाहीच आहेत ना. परचेस नाही काढलेलेच आहे. ठीक आहे, बरोबर. हो, बस मग इथून क्लोज करा मॅडम. बाय डिफॉल्ट हे नेसेसरी आहेत ना, ते त्याच्यामध्ये सेटच केलेले आहेत. म्हणजे ऑपरेटर बनवला की त्याला ऑपरेटर म्हटलं त्याला एक लिमिट फाउंडेशन राहतो, मग त्याप्रमाणे ते सेट केलेलं आहे. इथून युजर मध्ये नवीन ऍड करू शकतो आणि युजर प्रोफाईल मध्ये आपण चेंज करू शकतो. इथे लिस्टला यायचं, इथे ऑपरेटर्स डबल क्लिक करायचे. ओके, आणि इथून जे आपण पॉवर चेंज करणार ते ऑपरेटर प्रमाणे तुमचे अपडेट होणार. चालेल ना. नाही, हे ऑपरेटर्स आलं ना, इथे आता ऑपरेटरच्या अंडर आपण दोन्ही बनवलं, ही पॉवर दोघांनाही आपल्या होणार. हो, आणि मग आता ऍडमिनचं पासवर्ड वगैरे सेट करायला हे क्लोज करा. ओके, त्याच्यामध्ये मास्टर मध्ये आता युजर्स मध्ये या, न्यू बटनला क्लिक करा. न्यू. ओके, इथे क्लिक करा, ऍडमिन आहे का बघा. खाली ऑपरेटर आहे ना, पोझिशन आहे तिथे. ओके, इथे तुमचा घ्यायचा आहे सुपर युजर ठेवा. आणि इथे तुम्ही हे बनवा, तुमचा ऍडमिन काय पाहिजे तो बनवा तुम्ही. माझ्या नावाने की ऍडमिन करू. नाही, कसं ऍडमिन ऑलरेडी आहे बाय डिफॉल्ट आमच्यासाठी, असं तुमच्या नावाने बनवा. एंटर. सेव्ह बटनला क्लिक करा, क्लोज करा. इथे आता स्विच युजरला एकदा क्लिक करा. शॉर्टकट तर अल्ट यू मारला तरी चालतो. कुठलं हे स्विच? येस, तर इथे ही विंडो येणार बघा. आता तुमच्या ऍडमिनने लॉग इन करा. माझ्या ऍडमिन कोण तुमच्या करा, लॉग इन करून बघा तुमचा इथं. इथे दिसणार युजर कोणता लॉग इन आहे. तुमचं काम त्याला अल्ट यू मारा किंवा स्विच युजर करायचं की सॉफ्टवेअर लॉग आउट होणार. अल्ट यू, बस आपल्या युजरने लॉग इन करा. बस, अजून काय म्हणता मॅडम? समज आपलं साधारण आता कपडा केवढा बरोबर. आता आपल्याला डमी बिल मारले ते डिलीट करायचं, पीओएसला या. तसे काय बिल जर पेमेंट झालं एकत्र प्रोडक्ट एडिट करायचं असते. ओके, पीओएसला मॅडम, पीओएसला. ते नकोय त्यांना. आता तिथे डेट टाका सर, 14 तारीख टाका तिथे. आता सपोज मॅडमच्याच नावाचं तुमच्या नावाचं एक बिल ओपन करा मॅडम, लास्ट वालं. डबल क्लिक करायचं. आता सपोज एखादा प्रोडक्ट नको मॅडम, कोणता नको, सपोज 1-2 नंबरचा प्रोडक्ट नको, सिलेक्ट करायचं आणि डिलीट बटन दाबायचं कीबोर्डवरून, निघून जाणार. नवीन ऍड करण्यासाठी तिथे आयटम लिस्ट ऑप्शन आहे बघा मॅडम. इथे एक तर बारकोड किंवा तुम्ही सर्च करून जाऊ, एंटर मारायचा, क्वांटिटी घेऊ शकते.
इथे टाईप करा बघू जरा कोणतेही एक कोणते अल्फाबेट टाईप करा. US क्लोज करून बाहेर आहे एक मॅडम. एस्केप करून बाहेर आहे. सॉरी अजून एकदा. येस बरोबर. ओके आता पुन्हा एकदा बिल अपडेट हे करा, एडिट करा. एंटर पण मारू शकता किंवा हे पण करू शकता. ओके पाहिजे ते डिलीट करून टाकायचं. तिथे क्लिक करायचे वरती. ओके इथे सर्च करायचं डायरेक्ट टाकलेलं प्रमाणे. तर डाऊन एरो मारायचा का सिलेक्ट होणार तो काही सर्च करा. संडे मसाला. हो बस एंटर मार. एंटर तर इथे क्वांटिटी फक्त टाका. बाय डिफॉल्ट 1 येतच राहील. हे घालवा ऍड करून घ्या. जर मोड ऑफ पेमेंट साठी प्लस बटनला. आता टोटल बिल किती झाले सांगा मॅडम. 1040. ओके आता कॅश मध्ये 510 आपले मगाशी टाकलेले आहेत. तुम्हाला आता उरले किती इथे दिसतात बघा 530 रुपये. हे सेटल करण्यासाठी एक तर तुम्ही इथे कॅश मध्ये टोटल असेल तर इथे चेंज करायचं. टोटल सपोज तिने 1040 रुपये कॅश मध्ये सेटल करायचे असतील तर प्लस बटनला क्लिक करायचं. अर्ध कॅश आणि अर्ध जीपे असेल तर हे काय इथे टाकू शकता. अर्ध कॅश असेल ना तर समजा त्यांनी 500 दिले. बरोबर. हे आता का इथे हे इथे टाकायचे टोटल अमाऊंट किती राहिले असं काय ते. आता 700 आणि इथे आपण मगाशी ते बिल इथे सेटल केलं. इथे हे काढून टाका. झिरो करा. हे तुमचे हे इकडनं झिरोच करा कॅश स्टँडर्ड मध्ये. सरळ प्लस बटनला क्लिक करा. ओके आणि करा इथे सेटल. 330 तुमचे ह्याचे हे करा. तरी 200 200 राहत ते काढून टाका. इथे 500. हो बरोबर. इथे ओके बटनला क्लिक करा आणि अपडेट बटन ऑलरेडी एक्झिस्ट ह्याचं बिल मॉडिफाय केलं. अपडेटचं ऑप्शन विचार अपडेट आणि इथे विचार व्हॉट्सअप सेंड करायचं आहे तर तुम्ही येस म्हणायचं. करून बघू काय. हो सेंड करा. येस म्हणा ना. रिलेटेड बिल येतं का चेक करा. Do you want to print now ना? नो बरोबर. येस म्हटलं की तुमची प्रिंट येणार मॅडम. प्रिंट आलेलं नाहीये. ते मगाच आहे. कसं आहे. नाही आताच आहे ना. आताच ओके अजून सांगा मॅडम. आणि जेवढं तुम्ही आता पुढे वापराल ना स्वतः ते तुमचा हात बसायचं होतं. तर ऑलरेडी एक नवीन बिल मी करून बघू. हो रसिका आता काय गेलं ते सांग. इथे पण आहे. ओके इथे बघा आपला नेहमी कस्टमर नंबरवर कर्सर असणार ब्लिंक वर. कस्टमरचा नंबर नावचं मी ऑफ करून नेम पाहिजे तुम्हाला. कस्टमर ठीक आहे. मोबाईल नंबरचं नसतं पण नाव ऑन करू शकतो मॅडम. इथं पेअर्सला आल्यावर बाकीच्या गोष्टी मी ऑफ करून ठेवलेल्या. नाही स्कॅनर स्कॅनर ते बाहेर काढ. तिथे ना माझा आयडी ओपन कर. मास्टर्स मध्ये जाऊन ना त्यांना विचारते की आपल्याचा आयडी क्लोज म्हणजे कधीतरी आपल्याला लागतो ना. तो कनेक्ट केला. हे काढत पेनड्राईव्ह पाहिजे. तुझं युएसबी डोंगल कनेक्ट केला त्याला. हे आहे ना तो. हो पण त्याचा ते तो करावा लागतो. त्याच्याशिवाय नाही होणार.
तो USB दे त्याचा. कारण तो आता तिकडेच ऑपरेट होणार, इकडे स्कॅन. हा त्याचा USB ह्याचं कुठे आहे कनेक्ट? आता हा कुठे वापरता? इथेच वापरतो. कनेक्टर तो हवा, नाही, तो असं चार्जर आहे. चार्जर नाही, असं एकदा रिसिव्हर असणार. तो आणा इकडे बघू. ऐका तरी, हा आता कुठे कनेक्ट आहे? मग त्याला लॅपटॉपला असणार त्याचं डिव्हाइस. मग हे पेनड्राईव्ह तुम्ही वायरने कनेक्ट केला की वायरलेस? वायरलेस ना, मग तसं सेम डिव्हाइस असणार. वायरने की वायरलेस? वायरलेस. त्याचं सेम डिव्हाइस असणार ना. मग ती पेनड्राईव्ह आहे. हो, हे हातातलं आहे ते कशाचं काढलं? माऊस माऊस ते आहे ते दुसरं ते बिल होतात त्यात. नाही ते ह्याच्यासाठी हो, ह्याच्यासाठी हो. नाही हे घ्या, ते घेऊन या इकडे. आम्हाला वाटलं की ती पेनड्राईव्ह मध्ये हे परत एकदा मला बघू होते ना लगेच. त्याच्या ब्लॅक वर मला स्कॅनर इथे कनेक्ट झाला. हा डिव्हाइस त्याचा आहे मॅडम, लक्षात ठेवा. वापरत नाही तिकडे वापरू शकतो. या आता POS ला या. आता तुम्हाला इथे मॅडम कस्टमरचं नाव वगैरे पण ऑप्शन भेटेल. एंटर मला ते चालतो डायरेक्ट. टाकून द्या. बारकोड असेल तर स्कॅन करा बघू. 80 पडले बाबा. त्याच्यावर बारकोड आहे. हे आता मला काढायचं असेल एकदा होणार. हे बिलिंग विंडो आयटम लिस्ट तुम्हाला दिसणार. इथे क्लिक करा बिलावर. नाही काय POS लिहा. तुम्ही न्यूला क्लिक करा. एकदा एस्केप बटन दाबा एकदा. अजून वगैरे पडलं ना 70 रुपये. हो बरोबर. बस एक दिसते काय एव्हरेस्ट वगैरे खर्च आयटम बघून नाहीये मग त्याची. मग बरोबर. आता त्याचा जर बारकोड नाही तर मी तो मॅन्युअली करू करते. शकता. एव्हरेस्ट चिकन तंदुरी होता ना तो. एंटर मारत यायचं. पण तो आला नाही, क्वांटिटी नव्हती. क्वांटिटी विचार, इथे कर्सर आहे तुमचा. क्वांटिटी टाका ना. अ, 47 आणि 48 MRP, रेट तुमचा 47 आहे का दोन्ही? म्हणजे तिथे चुकलंय. तुमचे जे एक्सेल मध्ये होतं ते 48 रुपये MRP आणि 47 रुपये आपला सेल आहे तुमचा. मग ते कसं झालंय माहितीये, आपला जुना रेट 48च आहे. जेव्हा स्टॉक रिसिव्ह करताना मी चेंज केलाय 47. अच्छा, याच्यावर आहे किती करा 48. हा जुनाच 2 रेट असतील काय नाही बघायला. आता हे करते. आता तुमचं तिकडे क्लिक करा मॅडम. नो म्हणा जरा तिथे क्लिक करा. बारकोडचे मॅडम करा आता स्कॅन. ओके. स्कॅन मारत जाईल सगळे. विंडोच काम आहे तुम्ही सर्च करणार ना. डिस्काउंट वगैरे द्यायचं असं ते खाली देऊ शकतं पाहिजे. अमाऊंट हे बघा मॅडम, त्या अमाऊंट मध्ये येते पर्सेंट मध्ये. इथे 17 रुपये आपण डिस्काउंट दिलं. एंटर केलं तर ते कॅश मध्ये जाणार. यस बरोबर. आणि समजा आपण इथे जाऊन चेंज करायचं 0 बरोबर.
बरोबर. क्लिक करा. ट्रेंड मग. येस. आता जर आपण मोबाईल नंबर टाकला असता तर आपल्याला व्हॉट्सअपला विचारलं असतं. व्हॉट्सअपला नंबर नाही टाकला, डायरेक्ट सेव्ह झालं. बस. बरोबर. इथे तुम्हाला दिवसाची समरी इथे दिसणार सिंगल क्लिक. हे बरंच आहे का इथे सगळं दिसतं आपले किती बिल झालं कॅश कार्ड मध्ये किती आलं सगळं इथेच दिसतं त्याच्यामध्ये सेपरेट जावं लागेल. ठीक आहे चालेल. ओके मॅडम. समजलं फक्त नाही समजलं तर बोल. हो हो काय विषय नाही. ओके आता हे काय सिलेक्ट करा ते बिल, आपण डिलीट करून टाकू ते बिल. सिलेक्ट करा ते टिक मार्क, सिलेक्ट ऑल केला तरी चालतं. ते गोष्ट करा. हे करा ओपन करा एक एक बिल, डायरेक्ट बचत नाही करा. असं नाही होय? नाही. डबल क्लिक करा त्याच्यावर आणि डिलीट करा ते बिल. डिलीट करा. एस्केप. सेकंड बोलतो कोणता गेम झाला का? हा करा एक बोल. ओपन दोन नंबर हा ते डिलीट झालाय ते 2 नंबर करा. डिलीट म्हणा खाली. म्हणून एक स्टेप मागे या. हे डिलीट मारा. स्टेप मागे या. ते पण डिलीट मारी. इसके अजून आहे काय बघा एकदा. 5 होते ना. हो. हे एक नव्हतं आपलं लास्ट ऑइल. स्टेप तुम्ही आलाय एस्केप मारा. एस्केप करून बाहेर आहे कम्प्लीट. ओके आता या POS ला या बघू. ओके आता सगळे डेट टाका, एक एक तारीख टाका बघू. एंटर. परचेस मध्ये एक मी मारलेलं डमी ते पण कॅन्सल करून टाका. परचेस मध्ये या. ओके तिथे एक तारीख टाका सेम. होता एंटर. शेड्यूलचं मला दाखवून घेतो मार्केट ना आणि डिलीट करून बघा. क्लोज कर होता. येस करा. डबल क्लिक मारा त्याच्यावर. अच्छा. ठीक आहे ते अपडेट झाल्यानंतर डिलीट करून देतो तुम्हाला. लायसन्स प्रोव्हायडर लायसन्स करतो. छान करू. छान. 500 रुपये किलो. ओके मॅडम आता लास्ट पॉइंट राहिला आपला क्लोज करायचा. शटडाऊन हे कसं इथे नाही बघायला एकदम सिम्पल आहे. इथे वरून इथून क्लोज करा तुम्ही. क्लोज विथ बॅकअपला क्लिक करायचं फक्त. क्लोज विथ बॅकअप. ओके इथे तुम्हाला एक ही आपली कंपनी आहे ना ते इथून तुम्ही डायरेक्ट क्लोज करू शकता याला. स्पॅम झालं हे पण क्लोज करून टाका. हे 200. हा 200 ओके मॅडम. आता दुसरी गोष्ट